धीरज, हा 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 हा, तुझं नाव आहे धीरज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चल चल इकडे. आठवलं आठवलं. चला पकड पकड पकड. घेऊ 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 घेऊ. उठा. अधिराज, ए अधिराज. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. हा दिवस आहे रंगपंचमीचा. त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर रंगपंचमी म्हटलं की लहान मुलांची उत्सुकता फारच असते. सगळी तयारी आदल्या दिवशीच करून ठेवली होती. रंगपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून रंग भरपूर असे खेळले आणि त्यानंतर त्यांचं आवरून स्वयंपाकाला लागलो. तर स्वयंपाकामध्ये गावाकडनं पालक आणि आळूचे पानं, कोबी वगैरे आणलेला होता, परंतु तो रात्री निवडलंच नव्हतं. ते तशीच होती पिशवी. त्याच्यामुळे मग सकाळी मी इथे ती भाजी पेपरवर काढून घेतली आणि पालक, आळूचे पानं वगैरे वेगळं करण्याचं काम माझं इथे चाललेलं आहे. तर खूप छान असा कोबी गावाकडनं दिलेला होता. तर ह्या सगळ्या भाज्या निवडून मी आज सकाळच्या भाजीमध्ये पालक आणि आळूच्या पानांचा गरगटा बनवणार आहे. तर हे सगळं निवडून घेतल्यानंतर इथे भाजीची तयारी चाललेली होती. खूप छान असा गरगटा दोन्हींचा मिळून होतो. तर पालक बारीक चिरून आळूचे पानं त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याची भाजी आज मी बनवणार आहे. तर गरगटा म्हणलं की बऱ्याच जणांना आवडत नाही, परंतु आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने केला तर खूप छान असा गरगटा होता. तर मी इथे पालक चिरून घेणार आहे. नंतर एक 5-6 आळूचे पानं याच्यामधले निवडून तेही चिरून घेणार आहे. त्याच्यामध्ये एक बारीक असं चिरून टोमॅटो, डाळ, शेंगदाणे वगैरे टाकून ते कुकरला शिजायला टाकणार आहे, जेणेकरून तो पटकन असा शिजेल. या हेतूने मी कुकरला ती लावून दिलं. तोपर्यंत इकडे देवपूजा वगैरे सगळी झालेली होती. तर इकडे मी आळूच्या पानाचा आणि पालकाच्या भाजीचा जो की मिक्स गरगटा होता त्याचा कुकर लावून दिलेला होता आणि त्यानंतर मी राहिलेली आळूची पानं होती ती व्यवस्थित अशी निवडून घेणार होते. तर इकडे घाईगडबडीत तशीच पानं आणण्यात आलेली होती. मग त्याचे देठ फोडून मी एकाला एक असं पान जोडून ठेवणार आहेत, ज्याची आळूचे पानं की वड्या वगैरे खूप छान होतात. गावरान पाने आहेत,
मग त्याच्या वड्या खूप छान लागतात. मग त्या हेतूने मी सगळे पानं असं व्यवस्थित जुळून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आपण लावलेला आपल्या शेतातला भाजीपाला खायला मज्जा वेगळीच असते. तर तीच पालक वगैरे लावलेला आहे गावाकडं, तेच आणलं होतं आणि त्याचीच आज भाजी बनवणार होते. तर इकडे देवपूजा झालेली होती. देवाचं ताट तांब्या वगैरे स्वच्छ घासून घेतलं. आता मी कलशाची पूजा वगैरे करणार आहे. तर इथे तांब्यामध्ये पाणी ठेवून नारळ ठेवला होता, त्याची पूजाही करून घेतली होती. तर सकाळ सकाळ असं देवपूजा वगैरे घरात केलं की खूप प्रसन्न असं वातावरण तयार होतं. त्यानंतर मी इथे वांग्याची सुकी भाजी बनवली होती, ज्याची फोडीचं वांगं करून त्यामध्ये कांदा डाळ वगैरे टाकून नंतर चटणी आणि कूट टाकून असं सुकी भाजी वांग्याची बनवली होती. आणि हा इकडे आपला गरगटा छान असा तयार झालेला आहे. खूप छान चवदार असा गरगटा तयार होतो. यात शेपूची भाजी माझ्याकडे नव्हती, ती केलेली होती, नाही तर याच्यात एक थोडेसे मोड शेपूचे टाकले तर खूप छान असा गरगटा तयार होतो. तर याची भाजी बनवायची पद्धत म्हणजे कुकरमध्ये शिजवल्यानंतर त्याच्यातलं पाणी मी बाजूला केलं, ते नंतर भाजीमध्ये टाकणार आहे. परंतु पाण्यामध्ये जर भाजी हटली तर ती व्यवस्थित अशी हटता येत नाही. त्यासाठी त्याच्यातलं पाणी काढून घेतलं. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कच्च्या शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं ज्वारीचं पीठ हे सगळं टाकलं आणि मिक्स असं एकदम हटवून घेतलं आणि नंतर लसणाचा तडका दिला. तर अशा पद्धतीमध्ये आपला गरगटा तयार आहे.